नमस्कार प्रेक्षकांनो. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे भूमी आता रागिणीला म्हणत असते की देवाच्या मनात असेल तर पूजा तुमच्या हातून होईल, देवाच्या मनात असेल तर पूजा आमच्याही हातून होऊ शकते. तेव्हा रागिणी म्हणते काहीही झालं तरीसुद्धा पूजा माझ्याच हातून होणार, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणी म्हणत असते की आता या घराची मालकीण मी आहे, त्यामुळे पूजा ही माझ्याच हातून होणार. तुझ्या हातून पूजा होईल हे स्वप्नसुद्धा तू बघू नकोस, कळलं ना? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी म्हणत असते की बरं चला चला, आता पूजेची तयारी करा चला. कारण तुम्ही नोकर माणसं आहात ना. नोकर माणसं काय करतात? पूजेची तयारी करून ठेवतात. तेव्हा तुम्ही दोघांनी जायचं आणि पूजेची तयारी व्यवस्थित करायची. आणि अथर्व, या आकाशवरती तू लक्ष ठेवायचं, पूजेची तयारी व्यवस्थित करतोय की नाही. आणि मानसी, तू या भूमीवरती लक्ष ठेवायचं, ती सुद्धा पूजेची तयारी व्यवस्थित करते की नाही ते बघायचं, कळलं का? तेव्हा आकाश म्हणत असतो की बाईसाहेब, पूजेची तयारी कशी करायची ते आम्हाला दोघांना सुद्धा माहिती आहे, त्यामुळे आमच्यावरती लक्ष ठेवायची गरज नाही. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते असं कसं, असं कसं लक्ष ठेवायची गरज नाही? घरामध्ये इथे आता खूप महागड्या वस्तू आहेत ना. जी काही आपल्याकडे भांडी आहेत त्याच्यामध्ये चांदीची सुद्धा भांडी आहेत. मग लक्ष ठेवायला नको? नोकर माणसाची नियत जर फिरली तर खूप मोठी गोष्ट घडू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणीला म्हणायचं असतं की तुम्ही चोरी वगैरे केली तर? तेव्हा आकाशला त्या गोष्टीचं वाईट वाटतं जेव्हा रागिणी म्हणते की त्याच्यामध्ये महागड्या वस्तू आहेत. तेव्हा आकाश तिच्याकडे रागाने बघतो पण तिला काहीच बोलत नाही. तेव्हा तो आपल्या रूममध्ये येतो आणि शांतपणे उभा असतो. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, कसला विचार करतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो कसला भूमी विचार करतोय ते तुला पण माहिती आहे. बाहेर बघितलंस ना आत्या कसं बोलली, म्हणजे आपल्याला तिने आपल्याच घरामध्ये नोकर करून ठेवलंय आणि आता तिला असं वाटतंय का की आपण त्या महागड्या वस्तू विकू म्हणून? तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, आपलं ठरलंय ना, त्या बाईचा विचार आपण करायचा नाही. हे बघ, मला तर एकाच गोष्टीचा आनंद आहे की निदान त्यांच्या डोक्यामध्ये इतका तरी प्रकाश पडला की महाशिवरात्रीची पूजा ते करतायत, बरोबर ना? महादेवाची पालखी आपल्याकडे येणार आहे, आपल्याला सगळ्यांना त्याचं दर्शनसुद्धा भेटणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की मला त्याचाच आनंद आहे. आणि राहिला प्रश्न पूजेचा. हे बघ, देवाच्या मनामध्ये जर इच्छा असेल ना तर पूजेचा मान आपल्यालाच मिळेल आकाश, तू नको काळजी करू, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ, मला पण तेच वाटतं की पूजेचा मान हा आपल्यालाच मिळायला हवा. अगं, आपण या घराचे खरे मालक आहोत. रागिनी आत्या ही महाजन आहे का? मग ती पालखी आपल्यासाठी इथे येणार आहे, महाजनांसाठी. मग इथे देवाची पूजा आपल्या हातून व्हायला नको का? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते आकाश तेच होईल. आणि हे बघ, उद्या आता पालखी येणार आहे ना, सगळ्यात आधी आपण इथे आता प्रॉपर्टीचे पेपर जे मिळालेले आहेत ते आपण पालखीमध्ये ठेवायचे आणि आशीर्वाद घ्यायचा. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ, मला पण तेच वाटतं. कारण का लवकरात लवकर आपण निदान घरावरती तरी ताबा मिळवला पाहिजे. रागिणी पटवर्धन जे काही वागते ना ते आता मला सहन होत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की त्यांचं वागणं आता लवकरच संपणार आहे आकाश, लवकरच त्याला आळा बसणार आहे. कारण आता जे काही होईल ती देवाच्या मर्जीनेच होईल. मला खरंच असं वाटतंय की रागिनी पटवर्धनचा आता खरा इथे अंतकाळ सुरू होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गोखले गुरुजींच्या शिष्याने जी काही भविष्यवाणी केलेली असते ती आता लवकरच खरी होणार असते. तर इथे रागिनी पटवर्धनच्या अंताला शेवटाला सुरुवात होणार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, तू नको काळजी करू. उद्या महादेवाची पालखी आल्यानंतर पूजेची तयारी तर उत्तम झाली असेल, पण पूजेचा मानसुद्धा आपल्यालाच मिळेल असं वाटतंय मला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्याला कळायच्या आधी आपण नवीन प्रॉपर्टीचे पेपर तयार केले पाहिजे. हे पेपर आपण आता वकिलांना आपल्या दाखवूया आणि नवीन प्रॉपर्टीचे पेपर तयार करून लवकरात लवकर त्याच्यावरती रागिनी पटवर्धनची सही घेऊया. कारण काहीही झालं ना भूमी, तरीसुद्धा आपल्याला घरावरती हक्क हा मिळालाच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, या गोष्टीचा आनंद बघा आकाश आणि भूमीला खूपच जास्त झालेला असतो आणि त्यामुळे लवकरात लवकर
नवीन प्रॉपर्टीचे पेपर तयार करून त्याच्यावरती रागिनी पटवर्धनची सही घेतली पाहिजे, असं आता आकाश आणि भूमी हे दोघेजण म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पूजेची उत्तम तयारी भूमी आणि आकाश या दोघांनी केलेली असते. येणाऱ्या भाविकांना काय द्यायचं काय नाही हे सगळं आता ठरलेलं असतं. तेव्हा महादेवांची पालखी आता आलेली असते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप छान अशी तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी इथे हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी असते आणि ती पुढे आता आरती करायला जाणार. तेवढ्यातच पौर्णिमा म्हणते, अगं ए, तू कुठे पुढे जातेस आरतीचं ताट घेऊन? हे बघ, तुम्ही नोकर माणसं आहात, तुम्हाला फक्त पूजेची तयारी करायला सांगितली होती, कळलं ना? लगेच आरतीचं ताट पुढे घेऊन जातेस आणि पूजा काही तू करणार आहेस? मागे हो, चल 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 मागे हो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश पौर्णिमाकडे आता बघत असतात. पौर्णिमाचं हे विचित्र वागणं भूमीच्या नजरेत आधीपासूनच खटकत असतं आणि आता तर जास्त. तेव्हा इथे रागिनी आलेली असते. पौर्णिमा म्हणते, काय गं, काय बघतेस तू माझ्याकडे असं? एकदा सांगून कळत नाही का? पूजेचा मान तुला मिळणार नाही आहे, तो मान आईंचा आहे, त्या मालकीण आहेत या घरच्या. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, पौर्णिमा अगदी बरोबर बोलतेस तू. काय गं, तुला कालच सांगितलं होतं ना? हे बघ, तुम्ही नोकर माणसं आहात, तुम्ही फक्त पूजेची तयारी करायची. पूजेचा मान, आरतीचा मान हा फक्त आमचा असणार आहे, माझा असणार आहे. त्यामुळे आता पूजेचा मान तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही दोघेजणं आता इथून जा. सगळी तयारी झाली आहे ना? मग तुम्हाला इथे थांबायची आता गरज नाही आहे. तुम्ही जा जा, आतमध्ये जा. तुम्हाला इथे आता देवाचं दर्शनसुद्धा घेता येणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, की असं काय करताय तुम्ही बाईसाहेब? आम्ही नोकर माणसं जरी असलो तरी आहोत तर माणूसच ना. मग तुम्ही जसं दर्शन घेणार तसं आम्ही फक्त पालखीचं दर्शन घेतलं तर त्याच्यामध्ये काय हरकत आहे? पूजा वगैरे तर तुम्हीच करा, आम्ही फक्त दर्शन घेऊ. तेव्हा रागेरी म्हणते, तुला एकदा सांगून कळत नाही का? मी म्हणाले ना, पूजेचा मान मिळणार नाही म्हणजे नाही, तर इथे आशीर्वादसुद्धा घेता येणार नाही. तुमचं काम झालं आहे आता. पूजेची तयारी केली ना, तुमचं काम संपलं. जा बरं, आता आतमध्ये जा. तुम्हाला पूजेचा मान मिळणार नाही आहे, जा. तेव्हा भूमी म्हणत असते, असं करू नका बाईसाहेब, आम्ही पण माणसंच आहोत. आम्हाला पण इथे आता दर्शन घेण्याचा अधिकार आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी ऐकते का कुणाचं? तेव्हा भूमी आकाशला ती जबरदस्तीने जायला सांगते. महादेवाची पालखी आलेली असते. रागिनी एकटीच आता इथे दर्शन घेत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने दर्शन घेतलेलं असतं. बाकीचेही लोक आता दर्शन घेत असतात. रागिनीने भूमीला सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी इथे थांबायचं नाही. तुमचं आता काम झालेलं आहे. पूजेची तयारी केलीत तिथपर्यंत ठीक आहे. पण इथे आता पूजेचा मान मिळणार नाही आहे आणि दर्शनसुद्धा घेता येणार नाही आहे. त्यामुळे किचनमध्ये जाऊन थांबायचं, इथे थांबायचं नाही. तेव्हा पालखीची आता इथे पूजा वगैरे केली जाते, औक्षण केलं जातं आणि त्याचबरोबर पालखी आता घरामध्ये घेतली जाते. आलेले भाविक यांनासुद्धा मानापानाने घरामध्ये घेतलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी बघा आता आरतीचा मान स्वीकारते, औक्षण आता स्वतःच करते आणि मग इथे भूमी आकाश असतात ना, ते दोघेजण आता किचनमधून इथे देवाचा आशीर्वाद घेत असतात आणि म्हणत असतात, हे देवा, हे महादेवा, आता हा लवकरात लवकर रागिनी पटवर्धनचा जो काही अन्याय अत्याचार सुरू आहे ना, तो आता संपू दे. गोष्टी आमच्या मनासारख्या घडू दे. आणि ते दोघंजणं आता आशीर्वाद हा किचनमधूनच घेत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेले जे भाविक असतात ते म्हणत असतात, की दर्शन सगळ्यांनी घेतलं ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो हो, घेतलं घेतलं, दर्शन सगळ्यांनी घेतलं. तेव्हा इथे ते भाविक म्हणत असतात, आणि ते काय, ते कोण गृहस्थ घरामध्ये उभे आहेत, त्यांना पण दर्शन घ्यायला सांगा ना. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नाही, ते काही लोक एवढे महत्त्वाचे नाही आहेत, ते नोकर माणसं आहेत ना आमच्या घरातले, ते एवढे महत्त्वाचे नाही. तेव्हा ते भाविक म्हणतात, अहो नोकर माणसं असली तरीसुद्धा माणूसच आहेत ना ते, आणि माणूसच असल्यामुळे त्यांनासुद्धा दर्शन घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांनासुद्धा दर्शन घ्यायला सांगा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, ते लोकंसुद्धा दर्शन घेतील, पण आधी आम्हाला तर दर्शन घेऊ दे. पौर्णिमा, चल दर्शन तू घे. मानसी आणि अथर्व, तुम्हीसुद्धा या बरं, दोघेजणं दर्शन घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा येते, ती दर्शन घेते. त्याचबरोबर मानसी आणि अथर्व दोघेजण येतात. तर इथे आलेले भाविकसुद्धा दर्शन घेतात. वेळ आलेली असते ती भूमी आणि आकाशची. तेव्हा इथे आता गुरुजी म्हणतात, की त्यांनासुद्धा बोलवा.
तेवढ्यातच रागिणीच्या मोबाईलवरती आता एक मेसेज आलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो इथे आता रागिणीला समजलेलं असतं की तिच्या विरोधातले असलेले पुरावे एका माणसाकडे आहेत आणि ते पुरावे तो लवकरच पोलिसांच्याही समोर आणू शकतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी पटवर्धन खूप जास्त घाबरलेली असते. रागिनीच्या विरोधातले पुरावे असं आता लिहिलेलं असतं. तेव्हा एव्हिडन्स रूममध्ये जे काही पुरावे असतात ना, हे तेच पुरावे असतात. तेव्हा रागिनी घाबरते. आपल्या रूममध्ये येते. ती म्हणते, "मी आलेच आ, 2 मिनिटामध्ये आले." तेव्हा पौर्णिमा मागे मागे येते आणि म्हणते, "आई काय झालं? अहो तिथे पूजा सुरू होणार आहे आता आणि तुम्ही असं काय केलं? आतमध्ये का निघून आलात?" तेव्हा रागिनी म्हणते, "अगं हे बघ, मोबाईलमध्ये बघ. मला कुणीतरी हा फोटो पाठवला आणि मेसेज केलाय. त्याच्या काय खाली लिहिलंय ते वाच ना तू." तर इथे आता रागिणीच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि हे पुरावे पोलिसांच्या समोरही मी सादर करू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी म्हणते, "कोण आहे हा माणूस? त्याच्याकडे माझ्या विरोधातले सगळे पुरावे आहेत." म्हणजे काय झालंय, एव्हिडन्स रूमला जेव्हा आग लागली होती ना, तेव्हा सगळे पुरावे जळून खाक झालेत असं वाटलं होतं मला. पण हे तर सगळेच पुरावे आहेत. म्हणजे एव्हिडन्स रूमला आग लावून काही उपयोग झालेला नाहीये. माझ्या विरोधातले सगळे पुरावे या माणसाकडे आहेत. नक्की कोण आहे कोण हा माणूस? तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणत असते, "आई, अहो आता काय करायचं मग? तुमच्या विरोधातले सगळे पुरावे त्या माणसाकडे आहेत." तेव्हा इथे त्या माणसाने सांगितलेलं असतं, की जर हे पुरावे पोलिसांकडे जायला नको, तर मला 50 लाख रुपये द्यायचे. तेव्हा रागिनी म्हणते, "काय? 50 लाख रुपयांची मागणी करतोय तो माणूस? कोण आहे कोण तो? मी फोन लावून बघते." तेव्हा लगेचच इथे रागिनी त्याच माणसाला मोबाईलवरती फोन करते. पण त्याला काही फोन लागत नाही. ती वारंवार फोन करत असते, पण फोन काही लागत नाही. तेव्हा त्या माणसाचा अजून एक मेसेज येतो, की मला इथे फोन लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी जे मेसेज करतो ते फक्त वाचायचे आणि मी जसं सांगतो तसं करायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलिसांकडे गेलात तर तुम्हीच अडकाल. कारण हे पुरावे आणि जे काही पुरावे आहेत ते सगळेच त्या पोलिसांना द्यायला मला वेळ लागणार नाही. असं त्याने आता धमकावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा आणि रागिनी दोघींच्या सुद्धा चेहऱ्यावरचं पाणी आता पळालेलं असतं. बघा दोघीसुद्धा किती घाबरलेल्या असतात. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी म्हणत असतात की चल आपल्याला सुद्धा आता दर्शन घ्यायचं आहे पालखीचं, महादेवांचं. तेव्हा ते पेपर आहेत ना आपल्याला देवाजवळ ठेवायचे आहेत. पण तिथे आता मानसी पण आहे. त्यांनी बघितले तर तेव्हा ते पेपर त्याने लपून छपून घेतलेले असतात पदराच्या आड. तेव्हा भूमी आकाश जात असताना मानसी म्हणते, "हे पेपर्स कसले आहेत?" तेव्हा आकाश म्हणत असतो की क्षितिजाच्या नावाने मी काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ना, त्याचे ते पेपर आहेत. देवाचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी ते पेपर ठेव आणि देवाचा आशीर्वाद घे बरं." तेव्हा भूमी लगेच ते पेपर काढते. तिथे पालखीच्या इथे ठेवते आणि दोघेजण आशीर्वाद घेत असतात. म्हणत असतात की देवा तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर ही प्रॉपर्टी आमच्याच नावाने होऊ दे. सगळं काही आम्ही ठरवलंय तसंच मार्गी लागू दे. आकाश म्हणतो, "भूमी ते पेपर उचल, नाहीतर रागिनी पटवर्धन आली तर ते बघेल आणि ते आपल्याला परवडणार नाहीये." तेव्हा भूमी आता पटकन ते पेपर उचलायला जाणार. तेवढ्यातच त्याच्यावरती तेल सांडतं. बरं तेल सांडतं ते भूमी पुसायला जाते तर संपूर्णपणे पेपर काळा काळा पडतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश अरे हे काय झालं? पेपर्स खराब झाले." तेव्हा आकाश म्हणत असतो की हा कुठला संकेत दिलाय देवाने? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, "तेच ना, मलाही तेच वाटते की देवाने हा दिलेला संकेत आहे." तेव्हा आकाश म्हणतो की "असा कसा संकेत? सगळे प्रॉपर्टीचे पेपर आता खराब झाले. आता आपल्याला दिसणार कसं आहे की ह्याच्यावरती काय लिहिले आणि काय नाही ते?" तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आणि आकाश दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण ते प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते समोर आता पूर्णपणे काळे निळे पडलेले असतात. त्याच्यामुळे आता ते पेपर जर खराब झाले तर आपण नवीन पेपर बनवून कसे काय घेऊ शकतो असा प्रश्न आता आकाशला पडलेला असतो. दोघेही त्याचा विचार करत असतात. बरं ठीक आहे, आपण आता काहीतरी चांगलं करायला जात होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला देवाने इथे आशीर्वाद दिलेला नाही असं त्यांना वाटतं. भूमी म्हणते, "नाही, नक्कीच याच्यामागे काहीतरी चांगलं असेल. आपण चांगलाच विचार करूया." तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता रागिनी म्हणत असते की त्या माणसाला मी सोडणार नाहीये. तेव्हा पौर्णिमा म्हणते, "आई अहो पूजेचा मान तुम्हाला मिळणार होता. पूजा तुमच्या हातून झाली नाही तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना?"
तेव्हा इथे रागिनी म्हणते, "सध्या आता माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे. माझ्या फक्त विरोधातले पुरावे कुणाला मिळायला नको." तेव्हा इथे बलदेवने आता फोन केलेला असतो आकाशला आणि सांगितलेलं असतं, की ती रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा कुठेतरी जात आहेत. पण त्या दोघी जात आहेत ना, तर त्यांच्याकडे पिस्तूलसुद्धा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, कुणीतरी इथे आता रागिनीला भेटायला आलेलं असतं गाडीमधून आणि ते आता रागिनीच्या नावाने हाका मारत असतं.